उन्हाच्या तडाख्यात ग्रामीण जनतेला दिलासा देणारा आणि कर्मचारी एकतेचा सुंदर संदेश देणारा पाणेरी उपक्रम यंदाही जिल्हा परिषद अमरावती परिसरात अत्यंत उत्साहात पार पडलाय। विशेष म्हणजे सन 2013 पासून सुरू असलेला हा उपक्रम दरवर्षी सातत्याने राबवला जात असून आज तो एक प्रेरणादायी परंपरा बनला आहे। जिल्हा परिषद कर्मचारी युनियन तसेच महाराष्ट्र राज्य लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन आनंददायी वातावरणात पार पडले। कार्यक्रमासाठी कर्मचारी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून एकात्मतेची जाणीव अधोरेखित केली आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके यांच्या हस्ते फीत कापून पाणेरीचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात कर्मचारी एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे संघटनेची ताकद आणि बांधिलकी अधिक दृढ होत असल्याचे मनोगत व्यक्त केले। उन्हाच्या कडक परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे या सामाजिक भावनेतून पाणेरीमध्ये ॲक्वागार्डची व्यवस्था करण्यात आली आहे। हा उपक्रम केवळ पाण्याची सुविधा देणारा नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी जाणणारा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचेही आयोजकांनी नमूद केले। उद्घाटनानंतर उपस्थितांनी या उपक्रमाच्या यशासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले। या उपक्रमामुळे कर्मचारी वर्गात आनंद, समाधान आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी संघटनेचे अध्यक्ष पंकज गुल्हाने यांच्यासह नितेश तालन, ज्ञानेश्वर घाटे, श्रीकांत मेश्राम, विजय कोठाळे, मंगेश मानकर, नितीन माहोरे, संजय मुंद्रे, अपर्णा आत्राम, जीवन नारे, परमेश्वर राठोड, सतीश पवार, राहुल रायबोले, स्वप्नीर कुरेकर, आदित्य तायडे, प्रमिलाताई उंबरकर, दिनेश खंडारे, विजय काळे, निशांत तायडे, अशोक धोटे, उत्तम डोंगरे, गजानन इंगडे, चांदुरे आदी मान्यवर उपस्थित होते। पाणेरी हा उपक्रम केवळ तहान भागवण्यापुरता मर्यादित नसून तो माणुसकीची परंपरा जाणणारा आणि समाजसेवेचा एक जिवंत आदर्श ठरत आहे। भविष्यातही अशा समाज उपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे।